धन्यवाद देतो. कीर्तनाच्या निमित्तानं अनेकाचं योगदान आहे. पण जाता जाता सांगतो की आता यूट्यूबवर हे कीर्तन येणार आहे. इथं बसलेल्या सगळ्याला माझी आग्रहाची विनंती आहे. बरेच लोक फक्त म्हणतात वारकरी संप्रदायाचे कीर्तन टीव्हीवर येतात, मग आपले का येत नाहीत? तर आपणही आपले कीर्तन बघत नाही म्हणून येत नाहीत. मोबाईल आपल्या सगळ्याजवळ देवाच्या आशीर्वादानं मोठा मोबाईल मिळालाय की नाही? या मोबाईलमध्ये फालतू बाकीची गोष्टी ऐकण्यापेक्षा, बाकीची कीर्तन बघण्यापेक्षा आपण आपले कीर्तन काढून बघावेत. कारण वीरसेवाचे शिवसंप्रदायाचे कीर्तन फार कमी लोक बघतात. त्याला फॉलोअर्स जास्त नाहीत, त्याला जास्त फॉलोअर्स नाहीत बरं का. कारण का आपली लोक आपलं कीर्तन बघणार, बाकीचे शिवालयाचे कीर्तन बघतील, बाकीचे हसायचे मजाकची कीर्तन बघतील, पण वीरसेवाची कीर्तन आपण बघत नाही. आणि आपलेच लोक जर आपलं बघणार गेले तर शेजारी काला बघतील. याला आधीच आपलं सण होईना आणि हे कुठं बघायचं. म्हणून ध्यानात ठेवा, आपण दिवसातून एकदा तरी सकाळी मोबाईल हातात घेतला की कीर्तन लावायचं. कोण्याही महाराजाचं लावा, थोडं बघायचं आणि आपल्याला लई ते महाराज बघू वाटला गेला ना ऐकू वाटला गेला की असं त्याला पुढी पळवायचं. रोज एकदा तरी कीर्तन काढू बघायचे, म्हणजे त्याचे फॉलोअर्स आणि लाईक वाढतात आणि मग टीव्ही वाले फॉलोअर्स आणि लाईक बघून आपल्याला बोलवितात. आतापर्यंत फक्त 1 कोटी लोकांना माझं 5 वर्षामध्ये कीर्तन बघितलं, 1 कोटी लोकांना. आणि माझे मित्र आहेत फेसबुकला 5 कोटी. किती आहेत माहित असू द्या. लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यात मोठा उपक्रम मी केला. सोशल मीडिया धर्म प्रचाराचं सगळ्यात मोठं साधन होऊ शकतंय म्हणून 104 दिवस नॉनस्टॉप रात्री 8 ते 9 आपल्या धर्म तत्वज्ञानावर चिंतन आम्ही फेसबुकला दिलं होतं. 104 दिवस. काशी विद्यापीठानं याची नोंद घेऊन मला कीर्तन भास्कर पुरस्कार 1 लाख रुपये नगदी देऊन दिलाय. काशी विद्यापीठ आपल्याला माहितच नाही आपले माणसं किती मोठी आहेत. काशी विद्यापीठानं नोंद घेतली, सोशल मीडियानं नोंद घेतली, फेसबुक वाल्यानं नोंद घेतली. 5 कोटी लोक आहेत. ॲट ए टाइम माझं म्हणजे कार्यक्रम ऐकायला 27-28 हजार लोक लाईव्ह राहायचे रोज. एवढा मोठा कार्यक्रम होता. पण आपण लोक बघत नाही आणि बघत नसल्यामुळे त्याची लोकांना म्हणजे माहिती होत नाही, फॉलोअर्स वाढत नाही. म्हणून आता चंपतरावजी यांच्या माध्यमातून, डाकोर साहेबांच्या माध्यमातून 3 चॅनलवर युट्यूबला हे कीर्तन पडणार आहे. आजचं पडणार आहे, आपल्या सप्त्यातलं पडणार आहे. आपण आपलं बघावं. दिवसातून एकदा तरी. हे सप्ताह सालभर चालतंय घरी ठेवल्यावर मोबाईलमध्ये. रोज सालभर रोज कीर्तन ऐकायचं, लावायचं आणि ऐकत बसायचं काम करीत. म्हणून त्याला लाईक करा, जास्तीत जास्त आपण प्रसिद्धी द्या, सगळ्याला लिंक पाठवा ग्रुपवर. आणि त्या चॅनलवर त्यांचे चॅनल सांगितले त्यांनी. चंपतरावजी डाकोरे नावाचं एक चॅनल आहे, त्याच्यानंतर भगवंताचं नामस्मरण नावाचं एक चॅनल आहे आणि त्यांचं दिव्य